प्रसिद्ध उद्योजक डी.एस. कुलकर्णी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत डी.एस. कुलकर्णी यांनी प्रवेश केला। याबाबत अधिक बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। आम आदमी पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर डी.एस. कुलकर्णी पुण्यातले एक सुप्रसिद्ध उद्योजक, इतकंच नाही तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। पुण्यातले एक मोठं प्रस्ताव आहे, ते नेमकी काय भूमिका घेणार अशी सगळ्यांनाच उत्सुकता होती। मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांचा मेळावा पुण्यामध्ये झाला आणि त्यामध्ये डी.एस.के आता भाजपच्या ताफ्यात दाखल झालेत। डी.एस.के सर स्वतः आपल्या सोबत आहेत। सर, काय नेमकी पहिली प्रतिक्रिया? मला राष्ट्रीय प्रवाहात काम करायला जायचं होतं आणि मी लोकसभेची इलेक्शन जवळ आल्यानंतर, म्हणजे सगळे तिकिटाचे मार्ग बंद झाल्यानंतर, म्हणजे कुठल्याही स्वार्थाशिवाय मला राष्ट्रीय प्रवासात जाण्याकरता मला भाजपचा मार्ग चांगला मिळाला। मी गेले जवळजवळ बघा मागच्या इलेक्शनला बसपामध्ये आलो, तोपर्यंत मला माझं पोटेन्शियल राष्ट्रीय प्रवाहातनं वापरता येईल असं कधी लक्षात नाही आलं। पण बसपाने मला ती संधी दिली आणि लक्षात आलं की आपण आपले विचार, आपली तळमळ, आपले जे काही आज डोक्यात साठलेलं सगळं असा गोंधळ आहे तो जर क्लिअर करायचा असेल आणि समाजोपयोगी काही करायचं असेल, या समाजाने आपल्याला भरभरून दिलं त्याचं त्याला परत द्यायचं असेल तर आपल्याला राजकारणाचा प्लॅटफॉर्म वापरायला पाहिजे। आणि त्याच्याकरता ती दिशा बसपेने मला दिल्यानंतर गेल्या 5 वर्षात मी असंख्य, माझे तर राजकारणात नसलो तरी माझे स्वतःचे सामाजिक प्रयोग समाजाकरता, विद्यार्थ्यांच्याकरता, तरुणांच्याकरता, गरिबांच्याकरता हे प्रयोग चालू असतात। मग राष्ट्रीय प्रवाहात येऊन जर समाजाची सुधारणा करायची असेल तर राष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे। म्हणून मी या इलेक्शनला काँग्रेसमध्ये प्रयत्न केला, आपमध्ये प्रयत्न केला, तो जगजाहीर आहे। आपने ट्रान्सपरन्सी ठेवून तिकीट देणं अपेक्षित होतं, म्हणजे मला राष्ट्रीय प्रवाहात जाता आलं असतं, पण त्यांनी नाही दिलं। त्यावेळेला माझा एम राष्ट्रीय प्रवाहात येण्याचा होता, खासदार होण्याचा नव्हता नुसता। म्हणून मी अपक्ष किंवा या कुठल्या फंदात न पडता ज्या भाजपने मला रिस्पेक्टफुली ॲक्सेप्ट केलं। भाजपचीच नेमकी निवड का केली? दुसऱ्या कोणत्या पक्षात ट्राय केला होता? मी काँग्रेसमध्ये ट्राय केला, त्यांनी मला दरवाजे ओपन नीट करून नाही दिले। काँग्रेस आणि भाजप हेच दोन्ही राष्ट्रीय पक्षात ना की ज्या संबंध भारतभर जे चालू शकतात। आता निवडणुका सुरू आहेत, तुम्ही आपकडनं इच्छुक होता, आता पुण्यामध्ये शिरोळे लढतात भाजपकडनं, नेमकी तुमची आता भूमिका काय असेल? पक्ष तुमच्यावर कोणती भूमिका देणार आहे का? तुम्ही नेमकं कोणत्या? नाही, मला पक्षाने प्रॉमिस केलेलं आहे की राष्ट्रीय पातळीवर ज्या शैक्षणिक चळवळी असतील, इन्फ्रास्ट्रक्चरच्या असतील, त्याच्यानंतर तुमच्या रिअल इस्टेट संबंधी असतील, एज्युकेशन संबंधी असतील, त्याच्यामध्ये ते मला काम करायला संधी देणार आहेत। सो नॅचरली जो पक्ष मला संधी देणार आहे त्या पक्षाचं आज काही झालं तरी राज्य यायलाच पाहिजे, योगदान द्यायलाच पाहिजे। त्याच्यामुळे निश्चितमध्ये मला भाजपकरता योगदान द्यावं लागणार आहे। मला मानणारे किंवा माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत त्यांना मी आव्हान करणार आहे की होय, यावेळेला नरेंद्र मोदींना, म्हणजेच भाजपला, म्हणजेच कमळाला, म्हणजेच अनिल शिरोळे साहेबांना मतं द्या। आता लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, त्यानंतर विधानसभेच्या सुरू होतील, त्या पार्श्वभूमीवर तुमचा प्रवेश झाला अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, काय उत्तर आहे? नाही, मला नेहमी आश्चर्य वाटतं की पत्रकार किंवा राजकीय लोक अशी चर्चा का करतात। एमएच्या परीक्षेला बसलेला मुलगा परत मॅट्रिकच्या परीक्षेला बसेल कशाला? आगामी वाटचाल कशी असेल? आगामी वाटचाल हीच असेल की भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्रीय पातळीवर पर्यावरण, घर इंडस्ट्री म्हणजे घरासंबंधीचे सगळे प्रश्न, इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे प्रश्न आणि नॅचरली शेवटी मध्यमवर्गीयांना परवडणाऱ्या घरांचा प्रश्न, एज्युकेशनचा प्रश्न हे सोडवायला राष्ट्रीय प्लॅटफॉर्म जो आज माझ्या हातात मिळाला आहे त्याचा सदुपयोग करणं हीच माझी सामाजिक वाटचाल असेल। तर आपनं तिकीट नाकारल्यानंतर आता डी.एस.के भाजपच्या ताफ्यामध्ये दाखल झालेले आहेत। इतकंच नाही तर विधानसभेचं किंवा विधान परिषदेचा कोणताही शब्द घेतलेला नाही असाही त्यांचा दावा आहे। मात्र सध्या तरी ते पक्षात एक कार्यकर्ते म्हणून सक्रिय राहतील असंही त्यांचं म्हणणं आहे। अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।